तर आज आपण बनवणार आहे पिझ्झा। तर रामकृष्ण हरी मंडळी, जे पिझ्झासाठी सामान आहे ते आधी घेऊन येत म्हणलं। घरी आल्यावर आधी पनीर कट करायला घेतलं। सगळ्यात आधी पनीरचे असे लहान लहान क्यूब करून घ्यायचे आहेत। ते झाल्यावर सगळे आता साईडला काढून घेऊयात। सगळ्यात आधी त्यामध्ये 2 चमचे बटर टाकून घेऊयात। परत थोडा पेरी पेरी मसाला टाकूया। सगळं आधी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। ते झाल्यावर त्यामध्ये आपण टाकणार आहोत पिझ्झा सॉस। तर ते पण सगळं मिक्स करून घेऊयात। आता हे थोडा वेळ मॅरिनेट व्हायला ठेवूयात। तोपर्यंत घेऊया आपण कांदा कापायला। कांदा आधी क्यूब मध्ये कापायचा आणि परत असा सगळा सुट्टा करून घ्यायचा। सेम प्रोसेस आता आपण शिमला मिरची पण करायची आहे। ही पण आता आपण क्यूब मध्ये कापून घेऊयात। आता या दोन्हीमध्ये आपण एक एक चमचा बटर टाकून घेऊयात आणि सगळे एकदम प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आहे। आता या सगळ्या गोष्टी एका साईडला काढून घेतले। तोपर्यंत तिकडे ओव्हन पण काढून घेतला। आता मार्केट मधनं जो पिझ्झा बेस आणलेला त्यावर बटर लावून घेतलं। त्यावर थोडासा ऑरिगॅनो टाकून घेतला। आधी ओव्हन गरम करून त्यामध्ये 2 मिनिटे ठेवून द्यायचं आहे। ते झाल्यावर आधी यावर पिझ्झा सॉस टाकून घेऊया। सगळ्या बाजूने याला प्रॉपर पसरून घ्यायचा आहे। त्यानंतर पहिल्यांदा आधी मोझरेला चीज टाकून घेऊया। त्यानंतर जो आपण कांदा कापून घेतला तो सगळीकडे पसरून घ्यायचा। त्यासोबतच शिमला मिरची पण सगळीकडे पसरून घेऊया आणि मगाचे जे आपण पनीर मॅरिनेट केलं ते पण आता सगळीकडे ठेवून घेऊया। ते झाल्यावर डबल आपण वरून अजून चीज टाकून घ्यायचं आहे। सगळं झाल्यावर आता आपण ओव्हन मध्ये ठेवून द्यायचं आहे। मंडळी पिझ्झा आता आपला 1 नंबर बेक होत आहे। मंडळी आता पिझ्झा पण बघू शकता कसा 1 नंबर दिसतोय। आता मस्तपैकी आपण त्याला कट करून घेऊया। आता मी पण खाऊन बघतो नक्की कसे झालाय ते। हा पिझ्झा खरंच 1 नंबर झालाय। मंडळी तुम्ही पण हा पिझ्झा घरी नक्कीच ट्राय करून बघा। भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये। रामकृष्ण हरी।